वेगवान स्वरूपातल्या घडामोडींना सुरुवात करूया। मुंबई गोवा महामार्गावर उड्डाणपुलाचं काम सुरू असताना गर्डर कोसळल्याची घटना घडली आहे। चिपळूणमधील बहादूर शेख नका उड्डाणपुलावर ही घटना आहे। सकाळच्या सुमारास गर्डरला तडे गेले होते, त्यानंतर दुपारी पूर्ण गर्डरच कोसळला। समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणी तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। वैजापूर जिल्हा आणि अप्पर सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे। शनिवारी मध्यरात्री टेम्पो ट्रॅव्हल्स एका ट्रकवर आदळली होती आणि झालेल्या भीषण अपघातात 12 जणांना आपला जीव गमवावा लागला होता। मुंबई गोवा महामार्गावर मोरवंडे सुतारवाडी जवळ भरधाव ट्रकनं बाईकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला। या अपघातात बाईकस्वार जखमी झाला। अपघातानंतर ट्रक चालक फरार आहे। बुलढाण्याच्या घाटपुरीमध्ये गणेश काळे या मनसे कार्यकर्त्याचा मृतदेह आढळलेला आहे। पैशाच्या देवाणघेवाणीवरून या तरुणाने आत्महत्या केल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांनी केली असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली एकाला अटक करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवडमधील एका दुचाकीस्वाराला रस्त्यावर थुंकण्याची चांगलीच शिक्षा मिळाली। पोलिसांच्या गस्ती दरम्यान रस्त्यावर थुंकणाऱ्या या बाईकस्वाराला पोलिसांनी त्याच्याच रुमालाने रस्ता स्वच्छ करायला लावला। सांगोल्यामध्ये टोल माफी करता बहुजन भारत संघटना आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। रत्नागिरी नागपूर महामार्गावर अनकढाळ या टोल नाक्यावर गावातील वाहनांना रोज ये-जा करावी लागते, त्यांना टोल माफी मिळावी अशी मागणी करत हे आंदोलन करण्यात आलं। लातूरच्या बोरगाव काळे इथल्या एका शेतकऱ्याची सोयाबीनची गंजी अज्ञातांनी पेटवून दिल्याचा प्रकार समोर आलाय। अवघ्या 2 दिवसात हाती येणाऱ्या पिकाचं नुकसान झाल्याने शेतकऱ्याने भरपाईची मागणी केली आहे। बीड जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। खरेदी केलेल्या जमिनीचा फेरफार मंजूर करण्याकरता 3 महिने होऊनही नायब तहसीलदार सुनावणी घेत नसल्याने त्याने हे टोकाचं पाऊल उचललं। मात्र जवळच उभ्या असलेल्या पोलिसांनी धाव घेत त्याचा जीव वाचवला। अमरावतीत ट्रॅव्हल्स चालकाचा हलगर्जीपणा समोर आलाय। संबंधित ट्रॅव्हल्स चालक हा सुसाट वेगात असताना चक्क स्टीअरिंग समोर मोबाईल ठेवून आणि कानात हेडफोन लावून सिनेमा पाहत पाहत गाडी चालवत होता असा व्हिडिओ समोर आलाय। नागपूर ते पुणे मार्गावर एका खासगी ट्रॅव्हल्स चालकाचा हा व्हिडिओ आहे। हिंगोली जिल्ह्यात रोगांच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात घट झाली आहे। अशातच सोयाबीनच्या दरातही घट झाली आहे। हिंगोली बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीनला 4500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक गणित कोलमडलंय। हिंगोली शहरामध्ये मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत अमृत कलश यात्रा काढण्यात आली। या अमृत कलश यात्रेमध्ये जिल्ह्यातील 3 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतींच्या कर्मचाऱ्यांनी एकत्रित केलेल्या मातीच्या कलशाची शोभायात्रा काढण्यात आली। परभणीत सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे सोयाबीनच्या उतार्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। कर्ज काढून सोयाबीनची लागवड करणारा शेतकरी आता आर्थिक संकटात सापडलाय। सावंतवाडी तालुक्यातील पारपोली हे गाव फुलपाखरांचं गाव म्हणून घोषित करण्यात आलंय। 20 ते 23 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या फुलपाखरू महोत्सवाला पारपोलीला फुलपाखरांचं गाव म्हणून मान्यता देण्यात येणार आहे। कोपरगावातील संजयनगर आणि सुभाषनगरातील नागरिकांना बिबट्याचं दर्शन घडलंय। वर्दळीच्या ठिकाणी बिबट्याचा वावर दिसून आल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे। बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। सांगलीच्या तासगाव तालुक्यातील येळावी गावच्या गावतळ्यामध्ये अरफळ योजनेचं पाणी दाखल झालंय। यावर्षी पावसाचं अत्यल्प प्रमाण आणि सध्याच्या पाणी पातळीची दखल घेऊन गेल्या महिन्यात ग्रामपंचायतीने अरफळ योजनेच्या ऑफिसकडे गावतळ्यात पाणीपुरवठा करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता। वर्ध्यामध्ये गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे ग्रामीण भागातील 39 पूल रस्ते वाहून गेलेले आहेत। अजूनही पूल दुरुस्तीचं काम हाती न घेतल्याने वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्यात। याचा सर्वाधिक त्रास हा शेतकरी वर्गाला होताना दिसतोय। याकडे बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे।
परभणीच्या मानवत शहरातील ग्रामीण रुग्णालय इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं। ही इमारत वापरण्यास योग्य नसल्याचा अहवाल देण्यात आलाय। तरीही धोकादायक इमारतीमधून क्षमा करा, तरीही या धोकादायक इमारतीमधूनच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय। त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। बुलडाणा जिल्ह्यातील लाखनवाडा गावात जंगली प्राण्यांचा वावर दिसून येतोय। परिसरातील पिकांचं रानडुकरांनी नुकसान केलंय, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। त्यामुळे आता वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करतोय। मालेगावच्या सामान्य रुग्णालयात गेल्या 2 महिन्यांमध्ये सर्पदंश झालेल्या 217 जणांना जीवदान मिळालेलं आहे। सर्पदंश झाल्यास वेळेत उपचार घ्यावेत, अघोरी प्रथा आणि अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये असं आवाहन मालेगाव रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं होतं। विदर्भातील संत्री मोठ्या प्रमाणावर बांगलादेशमध्ये निर्यात केली जातात, मात्र बांगलादेश सरकारनं या संत्र्यांवर मोठ्या प्रमाणावर आयात शुल्क लावलंय। त्यामुळे ही निर्यात अर्ध्यावर आली आहे। तोडणी होऊन बाजारात आलेल्या संत्र्याला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आलाय। धुळे जिल्ह्यामध्ये जनावरांमध्ये आढळून येणाऱ्या लंपी आजारानं पुन्हा डोकं वर काढलंय। जिल्ह्यात 49 गावातील जनावरांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव बघायला मिळतोय। त्यात सर्वाधिक 19 गावं ही धुळे तालुक्यातली आहेत। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील चिखलदरा पर्यटन स्थळी पर्यटकांनी मोठी गर्दी केली। रस्त्यावर घनदाट धुकं पसरलं असून पंचबोल पॉइंट पर्यटकांनी फुलून गेला आहे। सुटीसाठी अनेक पर्यटक मोठ्या संख्येने इथे येत असतात। मोकाट जनावरांची वाढती संख्या लक्षात घेता चिंतेचा विषय झाला असून मालेगाव शहर देखील याला अपवाद नाही। शहरातील विविध भागात मोकाट जनावरांचा सुळसुळाटच झालाय। मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरं ठिय्या मांडून बसतात, त्यामुळे वाहन चालकांना याचा त्रास होतो। वर्धा जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसते। जिल्ह्यात आतापर्यंत 113 रुग्ण आढळले, त्यामुळे आता प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे। पंढरपुरात 17 आणि 18 ऑक्टोबरला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या स्पर्धा पार पडणार आहेत। आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय। दिवाळीच्या पूर्वी सर्व शेतकऱ्यांना अग्रिम पीक विम्याची रक्कम देण्याकरता सरकार संपूर्ण प्रयत्न करत आहे। जर दिवाळीपूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही झाली तर मी देखील दिवाळी साजरी करणार नाही असं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी केलं। मला शेतकऱ्यांच्या वेदना कळतात असंही मुंडे म्हणाले। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीडमध्ये विविध योजनेतील लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचं वाटप करण्यात आलं। यावेळी त्यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवण्याचा आनंद घेतला। मुंडे लहान असताना त्यांच्याकडे ज्या कंपनीचा ट्रॅक्टर होता त्याच कंपनीचा ट्रॅक्टर पाहताच त्यांनी तो चालवण्याचा आनंद लुटला। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याचा टीझर समोर आलाय। बीडच्या सावरगाव घाट इथल्या भगवान भक्ती गडावर हा दसरा मेळावा होणार आहे। आदिवासी जमातीतील कोणत्याही आमदारानं टीका केली तरी मला काही वाटत नाही, कारण ते आमचे भाऊबंद आहेत। अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी किरण लहामटे यांच्या टीकेला उत्तर दिलं। आम्ही नव्यानं आरक्षण मागत नाही, कोणत्याही स्थितीत या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी याकरता आम्ही जागर यात्रा काढल्याचं त्यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील अनेक नेते महायुतीमध्ये येण्याची तयारी करत असल्याचा दावा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी केला। शरद पवार गटातील मोठा नेता लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा देसाईंनी केला। त्यामुळे हा नेता कोण या चर्चेला उधाण आलेला आहे। शंभूराज देसाई यांनी केलेल्या दाव्यावर रोहिणी खडसे यांनी पलटवार केला। ते काहीही सांगू शकतील, तुमच्यासोबत गेलेले लोक एकदा चेक करा, त्यातील अनेक आमच्या संपर्कात असल्याचा दावा खडसे यांनी केला। शंभूराज देसाईंच्या वक्तव्याचं आमदार अमोल मिटकर यांनी समर्थन केलं। शंभूराज देसाईंच्या बोलण्यात तथ्य आहे। दिवाळीपूर्वी आमच्या संख्याबळ 4 ने वाढलेलं असेल असं मिटकरी म्हणाले। वडेट्टीवार यांनी आपला धर्म निभवावा, ते सर्व जाती धर्माचे विरोधी पक्षनेते आहेत।
तर छगन भुजबळ यांना कुणीही धमकी दिली नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं। यापुढचं आंदोलन सरकारला झेपणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण हवं असेल तरी आदिवासींच्या हक्काचं आरक्षण त्यांना देता येणार नाही। तसंच धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण हवं असेल तर त्याकरता घटना दुरुस्ती करावी लागेल, एवढंच मी म्हणालो असं दिलीप वळसे पाटील म्हणाले। धनगर जागर यात्रेच्या निमित्तानं मी राज्यभर समाज एकत्र करतोय, पण माझ्यावर पुन्हा हल्ला होऊ शकतो अशी मला भीती आहे असं आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले। यापूर्वी माझ्यावर समाजाकरता लढत असताना 2 वेळा हल्ला झालेला आहे। हा समाज जागा झाला तर आपल्या स्पर्धेत येऊ शकतो असं प्रस्थापितांना वाटतं असा टोलाही त्यांनी लगावला। कोल्हापूरमध्ये दूध दरात कपात केल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाली। कोल्हापूर बिद्री नंतर शिरोळ तालुक्यातही संतप्त शेतकरी दिसले। कोल्हापूर महापालिका हद्दवाढ विरोधी प्रस्तावित गावातील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं लक्षवेधी लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। हद्दवाढ हा विषय पुन्हा उकरून काढून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करू नका अशी मागणी यावेळी करण्यात आली। अहमदनगरच्या नेवासा तालुक्यात रास्ता रोको करण्यात आला। रेशनचं धान्य मिळत नसल्यानं संतप्त नागरिकांचं गेल्या 5 दिवसांपासून उपोषण सुरू आहे, पण प्रशासनानं आंदोलनाची दखल न घेतल्यानं नागरिकांनी रस्त्यावर उतरत श्रीरामपूर नेवासा महामार्ग अडवला। बांगलादेशात जाणाऱ्या संत्र्यावरील आयात शुल्क हटवण्याच्या मागणीकरता प्रहार शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसह प्रहारचे कार्यकर्ते अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले। अंतर मशागतीकरता अनुदान देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। विविध प्रलंबित मागण्यांकरता मालेगाव शहरातील दिव्यांग बांधव रस्त्यावर उतरले। महापालिका प्रशासनाच्या विरोधात विधायक संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आलं। दिव्यांगांकरता महापालिकेमध्ये राखीव असलेल्या 3% निधीतून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। कंत्राटी भरती विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। कंत्राटी भरती रद्द न झाल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। थकीत पगार मिळावा याकरता लातूर जिल्ह्यातील पन्नगेश्वर साखर कारखान्यातील अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न झाला। या घटनेदरम्यान 24 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये एका शेतकऱ्यानं अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला। धान्य वाहतूक ठेकेदारानं फसवणूक केल्यामुळे संबंधित शेतकरी आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूरच्या अंबाबाईची महागौरी स्वरूपातली पूजा बांधण्यात आली। शुभ्र वर्ण, श्वेत वस्त्र, अभय त्रिशूल वरद आणि डमरू अशा 4 भुजांमध्ये 4 आयुध आणि मुद्रा धारण करणारी ही जगदंबा नंदीवरती विराजमान झालेली आहे। कोल्हापुरात शाही दसरा महोत्सवाला सुरुवात झाली आहे। पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन झालं। कोल्हापूरचं वैभव आणि परंपरा सर्वदूर पोहोचवण्याकरता शाही दसरा महोत्सवाची मदत होणार असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं। भंडाऱ्यातल्या शीतला माता मंदिरात दुर्गा देवीची 3D रांगोळी काढण्यात आली। नवरात्रोत्सवानिमित्त प्रसिद्ध रांगोळी चित्रकार चित्रा वैद्य यांनी ही रांगोळी साकारली। 40 किलो रांगोळीचा वापर त्याकरता केला। अहमदनगर जिल्ह्यातील राहता शहरात वैदिक नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। फटाक्यांच्या आतषबाजी, ढोल ताशांचा गजर आणि देवीची मिरवणूक पार पडली। तर 21 ऑक्टोबरला 1008 कन्यांचं पूजन केलं जाणार आहे। इथे एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये स्वागत। आता उर्वरित बातम्या। मुंबई गुन्हे शाखेकडून सोलापुरात एमडी ड्रग्ज प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या कंपनीत ड्रग्ज निर्मिती सुरू असल्याची माहिती मिळाली होती। गुन्हे शाखेने छापा टाकला। कारवाईत 16 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं। कोल्हापुरामध्ये गरबा खेळायला जाण्याकरता अँब्युलन्सचा वापर करण्यात आला। कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हा प्रकार घडला। भरधाव वेगातील या अँब्युलन्सनं 2 वाहनांना धडक दिली। या घटनेच्या चौकशीची मागणी आता संभाजी ब्रिगेडनं केली आहे।
या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।